इकडे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आम्ही गाफील राहिलो त्यामुळे लोकसभेमध्ये फटका बसल्याची जाहीर कबुली यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेली आहे। तसंच काही लोक तर 2-3 दिवस टूरवर निघून गेल्याच्या कानपिचक्या सुद्धा शिंदेंनी काही नेत्यांना दिलेल्या आहेत। तर 2 वर्षांपासून सरकार पडणार भंडाऱ्यांचे चेहरे पडले असल्याचा टोला सुद्धा एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावलाय। महाराष्ट्रामध्ये फेक नरेटिव्ह केलं, खोटं फसवलं, हे आरक्षण जाणार, संविधान बदलणार, आदिवासीचं आरक्षण जाणार, मुसलमानांना हे करणार ते करणार, दलितांवर अन्याय करणार, दलितांचं आरक्षण जाणार, हे फसवलं तुम्ही। ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये जागा कमी आल्या, परंतु एवढं आपल्याला आपण थोडे गाफील राहिलो ही वस्तुस्थिती आहे। आणि आपले काही लोक सुट्टीचा आनंद घ्यायला गेले। किती विरोधकांनी आटापिटा केला, सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पडेल, सरकार पडेल, सरकार पडेल, महिन्यात पडेल, 2 महिन्यात पडेल, पण सरकार काय पडलं नाही। पण सरकारची कामगिरी पाहून विरोधकांचे चेहरे मात्र पडले।